नमस्कार गावाले. खूप वर्षांनी गावातली हळद कशी असता, लग्न कार्य कसं असता, जुन्या आठवणी योग लागले. पण जुन्या पद्धतीनुसार आताची लग्न नाही होणं, तरी पण आताची ही भाग्यश्रीची हळद आमच्या वाडीत, कुंभारवाडीत म्हणजे बघण्यासारखी होती. तुम्ही पाहू शकता काय डेकोरेशन केलंय, हळदी म्हणून लिहिलंय आणि ते सगळेजण नवरीला हळदी कुंकू लावताना तिचे काका काकी नातेवाईक मामा मामी जे काय असतील तुम्ही पाहू शकतात. अरे वा, खूपच म्हणजे चांगलं असं एवढं डेकोरेशन केलेलं आहे. हे डेकोरेशन केलेलं आहे ते रेडकर बंधू यांनी केलेलं आहे. खूप छान केलं. कोणाला या गावातील आजूबाजूला नावेली, मळेवाड, घोडेमुख या ठिकाणी कोणाला करायचं असेल तर थोडक्यात म्हणजे तुमच्या हिशोबाने ते करू शकतात. आता तुम्ही पाहू शकतात की इथे आम्ही आलो आहे आणि बरेच जण इथे म्हणजे एवढे पूर्ण लोक उत्साहित आहेत की विचारू नका. सगळ्यांना वाटतं की घरातला कार्यक्रम असल्यामुळे खूपच जरा धांदल चालली सगळ्यांची. तुम्ही पाहू शकतात. आणि तसंच आता काय इथे जाऊयात. अरे वा, इथे तर बघा एकदम म्हणजे गावच्या पद्धतीतले जे चिरे लावून जी दगडावर जेवणाकडची टोप हे तुम्ही बघा. आणि हे बघा आमचं चंद्रा माका डाळ उघडून दाखवता. डाळ उघडून दाखवल्या आणि सगळं कसं बघा म्हणजे जेवण कसं व्यवस्थित आणि एवढ्या लोकांची ही पंगत तुम्ही पाहू शकतात. काय पद्धतीने ही लोकांची अरेंजमेंट म्हणजे मुंबईची जेवणा पण फेल असत. फक्त एवढाच वाईट वाटतं की पहिला कसा खालते बसांच्या पत्रावळी जेवणाची जी मजा होती ती आता नाही रवाक. जसं म्हणजे थोडा आधुनिकीकरण झालं असा गावागावामध्ये पण होणं गरजेचा. पण खरोखर खूप मजा आली हळदीला.